आज आपण बनवणार आहोत 1 किलो गव्हाच्या कुरडया। कुरडया करण्यासाठी 1 किलो गहू घेतले आहे। त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। याप्रमाणे स्वच्छ गहू धुवून घ्यायचे आहेत। हे पाणी नितरवून घेऊया। मग याच्यात दुसरे नवीन पाणी टाकून यांना भिजत घालूया। ही प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे। पहिला 1 दिवस पूर्ण झालेला आहे। आता हे पाणी नितरवून घेऊया आणि याच्यात दुसरे पाणी टाकून घेऊया। पाणी आपल्याला 3 दिवस रोज बदलवायचे आहे। दुसऱ्या दिवशी असं गहू भिजलेले आहेत थोडे, बघू शकता। हे पाणी काढून परत आपण दुसरे पाणी टाकणार आहोत। स्वच्छ धुवून घेऊ। थोडे गढूळ निघतंय पाणी। याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मग परत पाणी टाकून यांना तिसऱ्या दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत आपल्याला। 3 दिवस पूर्ण झाल्यावरती पाहू शकता गहू कसे वरती टुंब फुगून वरती आले आहेत। बघा, यांच्यातून चीक बाहेर निघतोय, बघू शकता। आता हे पाणी आपण नितरवून घेऊया। गहू स्वच्छ धुवून घेऊया परत। आता हे आपण चाळणीने नितरवून घेतले स्वच्छ। आता हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन दळायला घेऊया। थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचे आहे। याप्रमाणे बघू शकता सगळे गहू दळून झाले। याप्रमाणे त्यांच्यातला तो चोंदा असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। हा चीक गाळणीने गाळून घ्यायचा आहे, चाळणीने याप्रमाणे। आणि तो चोंदा जो होता तो परत एक पाण्याने धुवून आपल्याला त्याच्यातला राहिलेला चीक काढून घ्यायचा आहे। याप्रमाणे काढायचा आहे पहा। त्यालाही असं गाळणीने गाळून घेऊ। आता डब्याला एक कपडा लावून आपण गाळून घेऊया। गाळून झाल्यावरती चौथ्या दिवशी हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे चीक गाळलेला। पाहू शकता 5व्या दिवशी चीक खाली बसून गेलेला आहे। हे पाणी नितरवून घेऊया। बघा कसा चीक खाली बसलेला आहे, एकदम खाली चिटकून गेला आहे, निघतही नाही आहे, बघू शकता। याप्रमाणे पहा। आता आपण जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे, पातेल्याने मापून। एका भांड्यात पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे, जेवढा चीक तेवढं पाणी। एक भांडं चीक आला होता आपला, तसं एक भांडं पाणी टाकलं आहे। त्याच्यात गरम पाण्यात आपण तुरटीचा खडा फिरवून घेतला आहे। चवीप्रमाणे मीठ, असं याला आपण मस्त घेरून घ्यायचं आहे गरम पाण्यात उकळत्या। बघा, एकही गुठुडी आपल्या चिकामध्ये दिसत नाही आहे। एकदम मस्त मऊसूद, एकदम प्लेन चीक आपला शिजलेला आहे। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। बघा, आपण कुरडया पाडायला घेऊया। कुरडया पाडून झाल्या आहेत। आता या सुकायला ठेवूया। दुसऱ्या दिवशी यांना पलटवून घेऊया उन्हामध्ये। बघू शकता कुरडया तयार झाल्या आहेत। आता यांना आपण तळून बघूया।
बघा कशी कुरडई मस्त फुललेली आहे.